फायनान्शियल अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचा आपल्याला डिफरन्स आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. बघा, फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय, आपण फर्स्ट इयरला फायनान्शियल अकाउंटिंग शिकलो होतो आणि आता आपल्याला बघायचं आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग बघायचं आहे. फायनान्शियल अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे मग आपला मिनिंग. काय दिलेलं आहे, मिनिंग बघितलेलं आहे एक फायनान्शियल अकाउंटिंगचं. फायनान्शियल अकाउंटिंगचं मिनिंग बघा, फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय, फायनान्शियल अकाउंटिंग इज अन अकाउंटिंग सिस्टम दॅट फोकसेस ऑन द प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अन ऑर्गनायझेशन टू प्रोव्हाइड फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द इंटरेस्टेड पार्टीज. बघा, फायनान्शियल अकाउंटिंग बघितलं आपण, फायनान्शियल अकाउंटिंग काय, इट इज रिलेटेड टू द फायनान्शियल इन्फॉर्मेशन. इट इज रिलेटेड टू द फायनान्शियल इन्फॉर्मेशन. फायनान्शियल अकाउंटिंग कशासाठी, हो आरती वैष्णवी ठीक आहे, चला आले तुमचे सगळ्यांचे मेसेज आलेत मला. आपल्याला बघायचं आता फायनान्शियल अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचा डिफरन्स बघायचा आहे. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण बघितलं होतं फायनान्शियल अकाउंटिंग काय करतं, फायनान्शियल अकाउंट तयार करत असतं. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये मग ते तयार करतं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट पासून आपल्याला काय माहिती होती, आपल्याला माहिती होती आपल्याला टोटल ग्रॉस प्रॉफिट झाला आहे किंवा बघा ट्रेडिंगमध्ये ग्रॉस प्रॉफिट झाला किंवा ग्रॉस लॉस झाला, डायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहे, डायरेक्ट इन्कम किती आहे, कुठून पैसे गेले, नेट प्रॉफिट अँड लॉस मधून आपल्याला डायरेक्ट आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहे, इनडायरेक्ट इन्कम किती आहे, टोटल नेट प्रॉफिट झाला किंवा नेट लॉस झाला. बॅलन्स शीट मधून आपल्याला कळतं टोटल आपले असेट्स किती आहे, टोटल आपल्या लायबिलिटीज किती आहे, टोटल आपलं कॅपिटल किती आहे, आपल्या रिझर्व्स किती आहे, आपल्यावर लोन किती आहे. या सर्व फायनान्शियल बाबतची माहिती आपल्याला कशा माध्यमातून मिळत असते, फायनान्शियल माध्यमातून. आणि फायनान्शियल अकाउंट तयार करून आपण ही बॅलन्स शीट काय करत असतो, आपण पब्लिश करत असतो. आणि जे इंटरेस्टेड पार्टी, मग फायनान्शियल अकाउंटिंगची माहिती कोणाकोणाला गरजेची असते, एक व्यवसायाचा मालक, त्याला कळतं त्याला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला. दुसरं असतं गव्हर्नमेंटला कळतं आपल्याला याच्याकडून किती टॅक्स घ्यायचा आहे. तिसरं असतं कस्टमरला कळतं की यांच्या यावर्षी प्रॉफिट होतोय की लॉस होतोय, आपल्या कोणती जास्त किमतीला वस्तू खरेदी करताय किंवा किंमत जास्त आहे किंवा कमी आहे. त्यानंतर आपले इन्व्हेस्टर असेल, जे कंपनीचे शेअर होल्डर्स असतात, ते शेअर होल्डर्सला कळतं की यांचे जे शेअर होल्डर्स जे असतात त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं किंवा नाही करायचं. बँकेला कळतं याला लोन द्यायचं किंवा नाही द्यायचं, ते आपले परतफेड करू शकता किंवा नाही करू शकता. या जे गव्हर्नमेंट असेल, डेटर असेल, बँका असेल, मनी लेंडर असतील, कस्टमर असेल, शेअर होल्डर्स असतील, या सगळ्यांना त्याबाबतची माहिती मिळत असते. हे कंपनीची पोझिशन कशा प्रकारे आहे. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचं मिनिंग काय होतं, द मॅनेजमेंट अकाउंटिंग सिस्टम विच प्रोव्हाइड रिलेव्हंट इन्फॉर्मेशन टू दी मॅनेजर, relevant information to the manager to make the policies, plan and strategy for running the business effectively is known as management accounting. मग मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये काय, मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रोव्हाइड द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. मॅनेजमेंट अकाउंटिंगला काय करायचं असतं, फायनान्शियल अकाउंटिंग फायनान्शियल इन्फॉर्मेशन पुरवतं. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय, मॅनेज करण्यासाठी, व्यवसाय मॅनेज करण्यासाठी जी पण माहिती आवश्यक आहे, कशासाठी, प्लॅनिंगसाठी, कशासाठी, कंट्रोलिंगसाठी, कशासाठी, डिसिजन मेकिंगसाठी जी पण माहिती आवश्यक आहे ती माहिती मिळवणे आणि निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग घेणे, हा कशाचा, मॅनेजमेंट अकाउंटिंगचा उद्देश आहे. मग दोन्हीचा फरक काय, फायनान्शियल अकाउंटिंग प्रोव्हाइड्स द फायनान्शियल इन्फॉर्मेशन ऑफ द बिझनेस, मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रोव्हाइड्स द इन्फॉर्मेशन फॉर मॅनेज द बिझनेस फॉर मेकिंग द डिसिजन मेकिंग, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंगसाठी जी पण माहिती आवश्यक असते ती मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रोव्हाइड करत असतं. फायनान्शियल अकाउंटिंग जे डेटा आवश्यक असेल तो सर्व डेटा आपला जे पण कर्मचारी आहे त्यांच्याद्वारे तो पब्लिश करण्यासाठी किंवा मग ती माहिती करून देण्यासाठीचं मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करत असतं, काम या ठिकाणी करत असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे दुसरा पॉईंट जर बघायचा असेल तर, इज इट कंपल्सरी, मॅनेजमेंट अकाउंटिंग कंपल्सरी आहे का, फायनान्शियल अकाउंटिंग कंपल्सरी. बघा, फायनान्शियल अकाउंटिंग प्रत्येक कंपनीसाठी जो पण कंपनी ऍक्ट अपडेटेड आहे ना, अमेंडमेंट कंपनी ऍक्ट किती 2016 जो आहे 2016चा जो कंपनी कायदा आहे अमेंडमेंट, त्याच्यामध्ये आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग आपलं बॅलन्स शीट बनवणे काय कंपल्सरी आहे. पण मॅनेजमेंट अकाउंटिंग तयार करणे कंपल्सरी नाही. इट इज नॉट कंपल्सरी. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज नॉट कंपल्सरी फॉर द ऑर्गनायझेशन, नॉट कंपल्सरी बाय द लॉ, बट फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपरेशन, ओके, प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट इज कंपल्सरी बाय दी लॉ. कायद्यानुसार फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणे गरजेचे असते किंवा कंपल्सरी असतं, पण मॅनेजमेंट अकाउंटिंग तयार करायची गरज नसते. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय आहे, ऑप्शनल आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय ऑप्शनल आहे. आपल्याला व्यवसायामध्ये अधिक चांगल्या प्रकारे इफेक्टिव्हली चालवण्यासाठी आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगचे जे स्टेटमेंट आहे ते आपण या ठिकाणी तयार करू शकतो. दुसरं काय, इन्फॉर्मेशन. बघा, फायनान्शियल अकाउंटिंग कशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं, मॉनिटरी इन्फॉर्मेशन ओनली. फायनान्शियल अकाउंटिंग काय करतं, फक्त मॉनिटरी एक्सपेन्सेस, आपल्याला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला, ओके, आपले बॅलन्स शीट कशी आहे, आपली लायबिलिटी किती आहे, आपली फायनान्शियल पोझिशन कशी आहे, ही सगळी माहिती कोण प्रोव्हाइड करतं, मग फायनान्शियल अकाउंटिंग. पण मॅनेजमेंट अकाउंटिंग फायनान्शियल मीन्स काय, मॉनिटरी ॲज वेल एज नॉन मॉनिटरी इन्फॉर्मेशन. फक्त पैशाचीच नाही तर त्याबरोबर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो किंवा प्लॅनिंग कशा प्रकारे करू शकतो, डिसिजन मेकिंग कशा प्रकारे करू शकतो, या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं असेल तर ऑब्जेक्टिव्ह.
फायनान्शियल अकाउंटिंगचा ऑब्जेक्ट काय आहे आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचा ऑब्जेक्ट काय आहे? फायनान्शियल अकाउंटिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू प्रोव्हाइड फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू दी आउटसाइडर. आपण आता चर्चा केली, जे आउटसाइडर आहे त्यांना फायनान्शियल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे. मग आउटसाइडर कोण कोण आहे? आपण आताच बघितलं, मनी लेंडर ज्यांच्याकडून आपण पैसे घेणार आहे ते, आपल्या बँका ज्यांच्याकडून आपण कर्ज घेतो ते, शेअर होल्डर जे आपल्या कंपनीमध्ये कोण पैसे गुंतवणारे, आपले शेअर खरेदी करणारे ते, डिबेंचर होल्डर जे आपले डिबेंचर खरेदी करणारे ते, रेंट किती, इंटरेस्ट किती घ्यायचा आहे ते कळतं, आपले कस्टमर असेल, हे कोण आहे? सगळे आउटसाइडर आहे. या आउटसाइडरला इन्फॉर्मेशन पुरवणे, कोणती फायनान्शियल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे, हा सुद्धा एक कशाचा? फायनान्शियल अकाउंटिंगचं काम आहे. परंतु मॅनेजमेंट अकाउंटिंगचं काय ऑब्जेक्ट आहे? टू असिस्ट द मॅनेजमेंट टू प्लॅनिंग डिसिजन मेकिंग प्रोसेस बाय प्रोव्हाइडिंग डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ व्हेरियस मॅटर. म्हणजेच काय? आपल्याला जी पण फायनान्शियल इन्फॉर्मेशन बघा, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय केलं जातं? जे पण आउटसाइडर आहे, जे व्यवसायाशी संबंधित इतर बाहेरची व्यक्ती आहे, त्यांना काय करणे? माहिती प्रदान करणे. हा कोणाचं काम आहे? मग फायनान्शियल अकाउंटिंगचं काम आहे. पण मॅनेजमेंट अकाउंटिंगचं बाहेर नाही पुरवायची. ती कोणाला? आपले जे ओनर असेल, बिझनेसमधले जे व्यावसायिक, जे मालक असतात किंवा मॅनेजर असतात, त्यांना कशासाठी माहिती पुरवायची? प्लॅनिंग करण्यासाठी, कोऑर्डिनेशन करण्यासाठी, डिसिजन मेकिंगसाठी, कंट्रोलिंगसाठी इत्यादी माहिती पुरवणे. म्हणजेच काय? फायनान्शियल अकाउंटिंगचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू दी आउटसाइडर. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचं काय आहे? प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू दी मॅनेजर, टू दी ओनर फॉर मॅनेज दी बिझनेस. त्यानंतर नेक्स्ट सांगता येईल फॉर्मॅट असतो. काय? जो फॉर्मॅट असतो तो फिक्स असतो. आपण बघितलं बघा, ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा मग बॅलन्स शीट असेल, या फॉर्मॅटमध्येच आपल्याला ते स्टेटमेंट तयार करावे लागतात. पण मॅनेजमेंट अकाउंटिंगचे फॉर्मॅट नाही. आपण ज्या विविध फॉर्मॅटमध्ये आपल्याला जसं हवे असेल तसे आपण ते स्टेटमेंट या ठिकाणी तयार करू शकतो. त्यानंतर एक टाइम फ्रेम बघा, काय दिलेलं आहे? टाइम फ्रेम दिलेलं आहे बघा. फायनान्शियल अकाउंटिंग स्टेटमेंट्स आर प्रिपेअर ॲट द एंड ऑफ द इयर. ओके, जनरली आपण काय करतो? वर्षाच्या शेवटी, आर्थिक वर्षाच्या शेवटी आपण फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असतो. बघितलं आपण फायनान्शियल अकाउंटिंग आपलं जेव्हा आपण फायनान्शियल इयर संपत असतं, फायनान्शियल इयर कधी? 1 एप्रिल पासून 31 मार्चला असतं. 31 मार्चला संपल्याच्या नंतर आपण काय करत असतो? आपले जे पण फायनान्शियल स्टेटमेंट आहे फॉर द इयर एंडेड है ना, 1 एप्रिल टू 31 मार्च, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च. म्हणजे काय? आपण एका आर्थिक वर्षासाठीचे आपण काय करत असतो? एका टाइम फ्रेममध्ये एका आर्थिक वर्षासाठी आपण फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असतो. परंतु मॅनेजमेंट अकाउंटिंगचं तसं नसतं. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये आपल्याला जेव्हा गरज असेल, जेव्हा ॲज पर आवर नीड, ॲज पर आवर रिक्वायरमेंट, आपली जेव्हा पण गरज असेल, जेव्हा पण नीड असेल, तेव्हा फायनान्शियल अकाउंटिंगची स्टेटमेंट तयार केली जाते. कशासाठी? फॉर मेकिंग डिसिजन, फॉर कंट्रोलिंग, फॉर कोऑर्डिनेशन. म्हणजे मॅनेजमेंटसाठी आपण आपले रिपोर्ट जेव्हा आपल्याला गरज असेल, जेव्हा आपल्याला रिक्वायरमेंट असेल, आपली नीड असेल, तेव्हा आपण ते तयार करत असतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघतो आपण युजर. युजर म्हणजे काय? याचा यूज करणारे कोणी? बघा, इंटरनल अँड एक्सटर्नल पार्टीज. बघितलं आपण आताच. आपण काय करतो? फायनान्शियल अकाउंटिंगचा महत्त्वाचा युजर कोणी? बघा, मग फायनान्शियल अकाउंटिंगची जी माहिती ती कोणाकोणाला आवश्यक आहे? आपण बघितलं आताच. कोण असेल? व्यवसायाचा मालक असेल, व्यवसायाचे कस्टमर असेल, गव्हर्नमेंट असतील, मनी लेंडर असतील, बँका असतील, शेअर होल्डर असेल, आपले इन्व्हेस्टर असेल, या सगळ्यांसाठी काय आहे? गरजेचं आहे. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगसाठी फक्त मॅनेजमेंटसाठी, व्यवसायाचे जे अंतर्गत डिसिजन मेकर आहे किंवा व्यवसायाचे जे मॅनेजमेंट करणारे मॅनेजर आहे त्यांच्यासाठीच काय आहे? ते गरजेचं आहे. म्हणजे याचं युजर कोण आहे? सगळं ऑल पार्टीज. कोणत्या? सगळ्या पार्टी. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचे फक्त इंटरनल घटक जे मॅनेजमेंटचे लोक आहेत त्यांनाच काय असते? गरजेचं असते. नंतर रिपोर्ट बघा. नेक्स्ट पॉईंट सांगताना आपल्याला रिपोर्ट बघा काय सांगते ते? समराइज रिपोर्ट अबाउट द फायनान्शियल पोझिशन ऑफ द ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये रिपोर्ट काय असतात? समराइज रिपोर्ट केलेले असते. रिपोर्ट काय असते? समराइज करून आपल्या समोर प्रेझेंट केले जात असतात. आणि मॅनेजमेंटमध्ये बघा, कम्प्लीट अँड डिटेल्ड रिपोर्ट रिगार्डिंग व्हेरियस इन्फॉर्मेशन. विविध माहितीशी जे पण गरजेचे आहे ते सगळे इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात असते. त्यानंतर पब्लिशिंग अँड ऑडिटिंग बघा. नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगता येईल पब्लिशिंग अँड ऑडिटिंग. बघा, पब्लिशिंग अँड ऑडिटिंग. पब्लिश करणे किंवा मग ऑडिट करणे, कोणते जे आपण फायनान्शियल अकाउंटिंग म्हणतो ते बघा. फायनान्शियल अकाउंटिंगचं काय? रिक्वायर टू बी पब्लिश अँड ऑडिटेड बाय स्टॅट्युटरी ऑडिटर. म्हणजेच काय? आपण जे पण अकाउंट तयार केलेले ते जो पण ऑडिटर असेल, ऑडिटर म्हणजेच काय? अंकेक्षक असेल. तुम्हाला आता ऑडिटिंग आहे 3rd इयरला, तुमच्या लक्षात येऊन जाईल. जो ऑडिटर आहे त्यांच्याद्वारे ते ऑडिटिंग करून घेणे. काय करणे? ऑडिट करणे किंवा मग त्याला काय म्हणतो आपण? अंकेक्षण तयार करून घे, त्याचे तपासणी करून घेणे काय असते? कायद्यानुसार बंधनकारक असते. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं? प्रत्येक आर्थिक वर्षानंतर आपलं बॅलन्स शीट आपल्याला पब्लिश करावं लागत असतं. आपलं जे पण बॅलन्स शीट ते आपल्याला पब्लिश करावं लागतं. आणि जो पण कायदेशीर व्यक्ती आहे, स्टॅट्युटरी मीन्स काय? कायदेशीर जो ऑडिटर आहे, ज्याला आपण इकडून तपासून घेणे काय आहे? कायद्याने बंधनकारक आहे. इट इज मॅन्डेटरी टू पब्लिश अँड ऑडिट आवर फायनान्शियल स्टेटमेंट बाय द स्टॅट्युटरी ऑडिटर इन द फायनान्शियल अकाउंटिंग. इट इज मॅन्डेटरी. अँड इन द
मॅनेजमेंट अकाउंटिंग इट इज नॉट मॅन्डेटरी, नायदर पब्लिश नॉर ऑडिटेड बाय द स्टॅट्युटरी अकाउंटंट. मॅनेजमेंट अकाउंटिंग हे पब्लिश करणं गरजेचं नाहीये किंवा त्याचं ऑडिट अंकेक्षण करून घेणं सुद्धा गरजेचं नाहीये. म्हणजे काय, इट इज नॉट मॅन्डेटरी. Publishing and auditing is not mandatory in management accounting, but in the financial accounting it is mandatory to publish. It is mandatory to publish the all statutory report by the statutory auditor. म्हणजेच काय, पब्लिश करणे आणि त्याचं ऑडिट करणे, अंकेक्षण करून घेणे काय कायद्यानुसार बंधनकारक आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर हा काय आहे मग, आपल्याला अशा प्रकारे आपण याचा डिफरन्स सांगू शकतो फायनान्शियल अकाउंटिंगचा आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचा.